कापूस पिकावर चौथी फवारणी कोणती करावी, का करावी आणि केव्हा करावी? मित्रांनो, निश्चितच आपण वेगवेगळ्या फवारण्या मी तुम्हाला सांगत असतो. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी. परंतु आपल्या पिकाच्या गरजेनुसार, आपल्या कापूस पिकाच्या अवस्थेनुसार आपल्याला फवारणी घेणं गरजेचं असतं. हा आपला घरचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो. आणि एकंदरीत जर तुम्ही सध्या विचार केला, 10 जून 2026 ची लागवड आहे आणि आज बऱ्यापैकी आपल्याला 23 ऑगस्ट ही तारीख पाहायला मिळते. जून, जुलै, ऑगस्ट म्हणजे 90 दिवसाच्या आसपासचा हा पीक आहे मित्रांनो. तुम्ही या कापूस पिकाचा इथं विचार करा. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे काय माहिती का, ह्या कापसाच्या ह्या प्लॉटवरती फक्त एकच फवारणी आपण इथं केलेली आहे. आणि चालूमध्ये जर तुम्ही पूर्ण प्लॉट जर पाहिला तर अतिशय सुंदर आणि चांगल्या रीतीने इथं बसलेला आहे मित्रांनो. इथं पाहू शकता. तर कापसाला पाते धारणं वगैरे कशा प्रकारे झालेली. आता मी काल का परवा एक व्हिडिओ टाकला होता बघा, की 2 कापसाच्या व्हरायट्यामध्ये सुद्धा ज्या काही सकिंग पेस्ट असतात तर त्यांचा अटॅक कमी जादा कशा प्रकारे असतो. आता जिच्यावर अटॅक आहे तिचं तर मी नाव सांगू शकत नाही, परंतु ह्या व्हरायटीचा जर विचार केला तर ही एक राशी सीड्स कंपनीची स्विफ्ट या नावाची व्हरायटी. मित्रांनो, असं काही नाही आपण स्विफ्टचाच प्रचार करतो, इतर सुद्धा आपण कबड्डी आहे, जय हो आहे आणि त्याच्यासोबतच एक प्रभात सीड्स कंपनीची सुपर कॉट या नावाच्या व्हरायटीचं सुद्धा इथं लागवड केलेली. परंतु हा जो प्लॉट आहे तर हा स्विफ्ट या व्हरायटीचा आहे. आणि बाकीचे सुद्धा जे प्लॉट आहेत तर ते सेम आणि ह्याच अवस्थेमध्ये आपल्याला तिथं पाहायला मिळत आहे. आता आपण मेन मुद्द्याकडे येऊया, की चौथी फवारणी नेमकं करावी की नाही करावी. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये, आता मी नगर जिल्ह्यामधील नेवासा तालुक्यातील एक शेतकरी आहे मित्रांनो. आमच्या तिकडच्या भागामध्ये आता जर तुम्ही विचार केला तर इकडं वेगळं पीक आहे पहा. इकडं जनावरांना खाण्यासाठी कडळ लावलेलं आहे. पाठीमागं जर विचार केला तर ऊसाचं पीक आहे. तिकडं जर विचार केला तर ऊसाचं पीक आहे. कारण कदाचित चारही बाजूने पाठीमागून जर विचार केला तर तिकडं मक्याचं पीक आहे मित्रांनो. कदाचित चारही बाजूने इथं कापूस नाही आहे, त्याच्यामुळे कदाचित या प्लॉटवरती ज्या काही रस शोषण करणारे किडे आहेत तर त्यांचा प्रादुर्भाव कमी जास्त असू शकतो. आता काही शेतकऱ्यांचे पूर्ण, जर मी विदर्भात फिरलो, मराठवाड्यामध्ये फिरतोय, पूर्ण शेत टू शेत कपाशीचे असतात. मग अशा शेतकऱ्यांना कदाचित जास्त ज्या फवारण्या आहेत तर त्या कराव्या ह्या लागू शकतात. आता चौथी फवारणी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये आपल्याला आपल्या कापूस पिकावरती करायची आहे. जर तुम्ही आपले व्हिडिओज फॉलो, म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी फवारणीचे व्हिडिओ जर फॉलो करत असाल तर हा चौथी आणि परफेक्ट फवारणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय. आता या अवस्थेमध्ये म्हणजे पाते आणि त्याच्यासोबतच बोंडाची अवस्था आहे, फुलधारणा अवस्था बऱ्यापैकी आपल्याला चालू असल्याचं पाहायला मिळतंय. तर या अवस्थेमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोंड अळीचं नियंत्रण करण्यासाठी ही चौथी महत्त्वाची फवारणी करून घेणं गरजेचं आहे. जास्त टेन्शन घेऊ नका. एकदम स्वस्त आणि कमी खर्चामध्ये कोणती फवारणी बसेल या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आता ज्याच्यामध्ये बोंड अळीसाठी एकदम परफेक्ट असं औषधाचा जर विचार केला, प्रॉपर बोंड अळीवरती आपल्याला लेबल क्लेम पाहायला मिळतोय. बोंड अळीसोबतच इतर मावा असेल, तुडतुडे असेल, थ्रिप्स असेल, पांढरी माशी असेल, ह्या महत्त्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडीला सुद्धा कंट्रोल करू शकतो. तर असं एकमेव औषध आहे पहा, तर ते म्हणजे प्रोपेनोफॉस, त्याच्यासोबतच फेनिओपर्मेथ्रिन हा घटक असलेलं सुमिटोमो कंपनीचं मेशी या नावाचं औषध आहे. मित्रांनो, आपल्याला मेशी या औषधाचा वापर करायचा आहे कंपल्सरी 30 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. यानं बोंडाळीची अंडी, मावा, तुडतुडे, पांढरी माशी ह्या ज्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत तर ते आपल्याला 100% कंट्रोल झालेल्या पाहायला मिळू शकतात. जर तुमच्या तिकडे मेशी भेटलं तर तुम्ही मेशीचा वापर करू शकता. किंवा शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या तिकडं प्रोपेक्स सुपर भेटलं तर तुम्ही प्रोपेक्स सुपर या औषधाचा सुद्धा वापर करू शकता 25 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. मित्रांनो, मी 25 या शब्दावरती जास्त जोर दिलेला आहे. त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे हे औषधं स्वस्त आहेत. काही शेतकरी 25च्या ऐवजी 30, 30च्या ऐवजी 40 करून पोवा असं पण उपाय तिथं करतात आणि भरपूर प्रमाणात आपलं कापूस पिकाचं नुकसान करून घेत असतात. जर आपण जास्त प्रमाण जर वापरलं तर हे जे काही आपल्या कापसाचे कवळे पाने असतात तर ते कवळे पानं कडक होतात. कालांतराने याच्यामध्ये फोटोसिंथेसिस म्हणजे आपल्या पिकाचं अन्नद्रव्य तिथं तयार होत नाही. अन्नद्रव्य तयार न झाल्यामुळे हे जे पान आहे तर ते आपल्या पिकासाठी काहीच कामाचं राहत नाही आणि कालांतराने ते गळून जातं. त्याच्यासोबतच आपल्या कापूस पिकाची पातेगळ सुद्धा आपल्याला झालेली पाहायलाही मिळत असते. त्याच्यामुळे प्रमाण जास्त करू नका. तुम्ही प्रोपेक्स सुपर या औषधाचा वापर करू शकता फक्त 25 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. आता सध्याच्या काळामध्ये काही शेतकऱ्यांची जी पातेगळ आहे, आता तुम्ही ह्या प्लॉटचा जर विचार केला तर तुम्हाला एकही पातं इथं गळालेलं पाहायला मिळणार नाही. पूर्ण लाईन पहा मित्रांनो, आपण काही वेचून नाही घेतले, परंतु एकही पातं या प्लॉटवरती सध्या तरी गळालेलं नाही. कारण वातावरण चांगलं आहे मित्रांनो. यावर्षी बऱ्यापैकी पाऊसच नाही, त्याच्यामुळे आपण दंडाच्या सहाय्याने मोकळं पाणी दिलेलं आहे. तुम्ही पाठीमागं पाहू शकता. परंतु ज्या शेतकऱ्यांची पातेगळ होत असेल तर अशा शेतकऱ्यांनी जे बायर कंपनीचं प्लॅनोफिक्स या नावाचं औषध येतं आहे पहा, एकदम स्वस्त आहे. 100 रुपयाला मे बी 50 मिलीच्या आसपास जे प्लॅनोफिक्स आहे तर ते भेटतं. फक्त आपल्याला 4 मिली प्लॅनोफिक्स या औषधाचा एखाद्या कीटकनाशकासोबत कॉम्बिनेशन करून फवारणीमध्ये वापर करायचा आहे. आणि याच्यासोबत एखादं साधं बुरशीनाशक
आपल्याला कंपल्सरी वापरायचं आहे. बुरशीनाशकामध्ये जर विचार केला तर तुम्ही साप पावडर या बुरशीनाशकाचा वापर करा 40 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी, किंवा शेतकरी मित्रांनो जे अदामा कंपनीचा कस्टोडिया या नावाचं बुरशीनाशक येते तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता 20 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. प्रोपेक सुपर किंवा मेशी दोघांपैकी कोणतंही एक कीटकनाशक प्लॅनोफिक्स कंपल्सरी वापरायचं आहे. अतिशय स्वस्त, याला काही ऑप्शन नाही मित्रांनो. आणि त्याच्यासोबत साप पावडर किंवा जे कस्टोडिया दोघांपैकी कोणतंही एक बुरशीनाशक सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरा. अशा प्रकारे चौथी फवारणी करा. व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करा. तत्पूर्वी तुम्हाला इथं कापूस पीक कसा वाटतोय मित्रांनो? सध्याच्या काळामध्ये 80-85 दिवसाच्या आसपासचा कालावधी मित्रांनो, कशा प्रकारे आता सेटिंग झालेली आहे पहा. खाली कुठं मोठं बोंड इथं लागायला सुरुवात झालेली आहे. आता स्विफ्टचं एक आपल्याला फायदा नाही म्हणता येईल, परंतु जर तुम्ही विचार केला स्विफ्ट ह्या व्हरायटीचे जे बोंड आहेत मित्रांनो तर ते अतिशय बारीक आहे. आता खालच्याच फांडीचं बोंड आहे, इथं जर विचार केला तर 1 2 3 4 चारच पाकळ्याचं बोंड आहे. बोंडाची साईज छोटी मित्रांनो, त्याच्यामुळे कदाचित पानाची जी लष्टर आहे तर ती कमी असते आणि याच्यावरती थोडा जो अटॅक आहे इतर वाहनांच्या तुलनेत आपल्याला कमी आलेला पाहायला मिळतो. परंतु बोंडाची साईज छोटी आहे. आपण आता काय करतो, कधी कधी मोठ्या टपोऱ्या बोंडाच्या जर व्हरायटी निवडल्या तर त्यांचं जे पान आहे किंवा पानाची जी साईज असते तर ती मोठी असते, जास्त हिरवी असते. याच्यामध्ये थोडी काळपट रंगाचा हिरवेपणा आहे ह्या प्लॉटवरती, परंतु जास्त हिरवी असल्यामुळे त्याच्यावरती थोडा प्रमाणात रस शोषण करणाऱ्या किडींचा जो प्रादुर्भाव आहे तर तो जास्त हा कदाचित होऊ शकतो. तर मित्रांनो आपलं नियोजन आणि तुम्हाला आपला व्हिडिओ कशा प्रकारे वाटलाय, फक्त एकच फवारणी घेतलेली आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही मला कमेंट करू नका की सर तुम्ही 4-5 फवारण्या सांगता तुम्ही स्वतः एक करता. गरजेनुसार फवारणी करणं गरजेचं आहे. साईडचं जे पूर्ण जो प्लॉट आहे तर हा पूर्ण प्लॉट पॅक आहे मित्रांनो चारही बाजूनी, त्याच्यामुळे जो अटॅक आहे तर तो कमी आहे. धन्यवाद.